नमस्कार, मी गणेश दुधोडकर बोलतोय। मी मूळचा मालवणचा आहे आणि 20-22 वर्ष मी पुणे आणि अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामाला आहे। माझं आताचं वय 42 आहे आणि माझं काम बैठं असल्यामुळे माझ्या खूप साऱ्या तब्येतीच्या तक्रारी चालू झाल्या होत्या, जेणेकरून मला रात्रीची झोप नाही यायची आणि पोटाचे विकार चालू झाले होते। त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा। मी ॲलोपॅथी डॉक्टरशी कन्सल्ट केलं आणि तिथे मला काही टेम्पररी रिलीफ मिळाला, थोडासा फरक पडला त्याने, पण पूर्णपणे बरं व्हायचं चिन्ह दिसत नव्हतं। म्हणून मी शेवटी आयुर्वेदाचा सहारा घेण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून मी कुडाळ येथील श्री विश्वदत्त आयुर्वेदिक सेंटर आहे, जे डॉक्टर प्रभूंचं आहे सेंटर, तिथे मी येऊन त्यांच्याशी कन्सल्ट केलं आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी भरपूर सारे प्रश्न विचारले। माझी ओव्हरऑल तब्येत कशी आहे त्याच्याबद्दल त्यांनी काही माहिती घेतली आणि त्यानुसार त्यांनी मला काही कोर्सेस रेकमेंड केले। 15 दिवसाचं त्यांनी मला आयुर्वेदिक मेडिसिन्स सजेस्ट केलं। 15 दिवसा कोर्समध्ये त्यांनी 8 दिवसाचा पंचकर्म ट्रीटमेंटचा प्रोग्राम त्यांनी मला सांगितला। त्याच्यामध्ये त्यांनी मला शिरोधारा आणि बस्ती हे 2 प्रकार त्यांनी मला करायला सांगितले। तर मी रोज 8 दिवस कुडाळ येथे येऊन ते करायचो, शिरोधारा आणि बस्तीमध्ये मसाज वगैरे पण असतो। त्याच्यामध्ये ते केल्यामुळे माझ्या शरीरातले जी छोटी मोठी दुखणी होती ती पण कमी झाली आणि पोटाचे विकार पण बऱ्यापैकी कमी झालेत आणि शिरोधारा घेतल्यामुळे माझे झोपेचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झालेत। मला आता एक सलग 6 ते 8 तास झोप येते। अगोदर असं व्हायचं नाही, अगोदर मला खूप त्रास व्हायचा, मध्येच मी जागा व्हायचो, पण आणि आता शिरोधारामुळे मला झोपेचं टायमिंग 6 ते 8 तास व्हायला लागलंय आणि माझं घोरणं पण कमी झालंय पूर्णपणे। त्यामुळे मला असं वाटतं की मी ओव्हरऑल आता खूप फिट आहे आणि मन पण प्रसन्न राहते। त्यामुळे मला एक वेगळीच एनर्जी आल्यासारखं वाटतं आणि म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कराव्याशा वाटतात ज्या अगोदर मला करायला कंटाळा यायचा। त्यामुळे मला असं वाटतं की ही ट्रीटमेंट, पंचकर्म ट्रीटमेंट खूप म्हणजे महत्वाची आहे, खूप युजफुल आहे। काही ठराविक वयानंतर जे आजार पण येतात त्यासाठी सगळ्यांनी केली पाहिजे। हे काइंड ऑफ इंटरनल क्लिन्झिंग आहे, त्यामुळे बऱ्याचशा आपल्या शरीरात जे टॉक्सिक जनरेट झालेले असतात ते ह्या ट्रीटमेंटने निघून जातात। म्हणून मी सर्वांना ही रेकमेंड करेन ट्रीटमेंट की पंचकर्म करा आणि काही तुमचे जे क्रॉनिक इश्यूज आहेत जे तुम्ही डॉक्टरकडे जाऊन गोळ्या घेताय त्याच्यापेक्षा तुम्ही येऊन आयुर्वेदिक कन्सल्टेशन करून तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणि याचा पूर्णपणे लाभ घेऊ शकता। नमस्कार।